मी सांगायचं काम केलं, आता पुढे नेतृत्व काय डिसिजन घेतो याकडे लक्ष आमचंही आहे. सर, एक मुद्दा असा होता की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला, जे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, त्यांचं जे मताधिक्य आहे ते वरळी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच कमी दिसतं, म्हणजे तेच घडलेलं आहे, मतदान झालेलं दिसत नाही. ते निवडून आले हा त्यांच्यासाठी एक जॅकपॉट आहे. समीकरणं बदलली वगैरे वगैरे ठीक आहे, ते कसे निवडून आले आम्हालाही माहिती आहे. आणि आदित्य ठाकरे हा काय वरळीचा कॅन्डिडेट नव्हता. पहिलं वडिलांनी 2 आमदार निर्माण केले, सचिन अहिर आणि शिंदे, सेफ केली सीट आणि नंतर आदित्य ठाकरे निवडून आले. आदित्य ठाकरे स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेले नाही, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे. 2 आमदार रेडीमेड तयार झाले, पक्षाने तयार केले, वडील मुख्यमंत्री होते म्हणून ते निवडून आले. आता आपटणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये. आदित्य ठाकरे काय परत आमदार म्हणून जात नाही. बघा, रोहित पवार काय म्हणतात त्याच्याबद्दल मी कधीच महत्त्व त्या माणसाला देत नाही. आता कसं आहे, नवीन नवीन ते म्हणतात ना, नवा नवा प्याज छिलना सीखा है. आता कांदा सोलायला शिकला आहे नवीन, अजून ते फार लहान आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. पवारसाहेब मी समजू शकतो, त्यांची उंची, त्यांचं राजकीय वय, सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण रोहित पवार काय म्हणतो आणि त्यांचा अभ्यास किती यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण का मला माहिती आहे ते एवढे नवीन आहेत, त्यांच्यावर प्रतिक्रिया काय द्यायची. शिंदेचे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात अशा पद्धतीच्या बातम्या हे कोणतरी प्रोपगंडा तयार करतो.